महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. ओव्हरलोड रेती गिट्टी वाहनांचा गावात उच्छाद. अड्याळमध्ये नाली पाईपलाईन उद्ध्वस्त. प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावात रेती व गिट्टीच्या ओव्हरलोड वाहनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. गावातील अरुंद रस्त्यांवरून बिनधास्तपणे धावणारी जड वाहने आता ग्रामस्थांच्या सुरक्षेसह सार्वजनिक मालमत्तेलाही धोका निर्माण करत आहेत. काल रात्री दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी एक ओव्हरलोड गिट्टीचा ट्रक गावातील अरुंद गल्लीमध्ये अडकला. या घटनेत ग्रामपंचायतीची नाली तसेच पेयजल योजनेसाठी टाकलेली पाईपलाईन तुटली. त्यामुळे गावातील सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे दररोज एकामागून एक 5-6 ट्रॅक्टर रेतीचे गावातून बिनधास्तपणे जात असल्याचं चित्र आहे. मात्र त्यांच्यावर कोणताही अंकुश दिसून येत नाही. घरकुल योजनेसाठी रेतीच्या नावाखाली चोरटी वाहतूक सुरू नाही ना, असा गंभीर संशय आता ग्रामस्थ व्यक्त करतात. इतक्या स्पष्ट घटना घडू नये, जड वाहनांवर कारवाई का होत नाही, वाहतूक पोलीस आणि महसूल विभाग झोपेत आहेत का, हे प्रश्न आता केवळ प्रशासनालाच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेला सामान्य नागरिक विचारत आहेत. जर वेळीच कठोर कारवाई झाली नाही तर पुढील अपघात जीव घेणे ठरू शकतो, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात येतोय. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ओव्हरलोड वाहतुकीवर बंदी, दोषींवर कारवाई आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.